नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घटनात्मक संस्था किंवा आयोग यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक पहिला, योग्य कथने ओळखा. आहे राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती ही राज्यपालाद्वारा केली जाते. एकदम बरोबर आहे. राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती ही राज्यपालाद्वारे केली जाते, पण पदच्युत हे राष्ट्रपती करत असतात. आहे राज्य निवडणूक आयुक्ताची पदच्युती राज्यपाल करतो. हे मात्र चुकीचं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारताच्या कोणत्या राज्याची केंद्रशासित प्रदेश वर्गवारीमधून राज्याच्या वर्गवारीमध्ये बढती झालेली आहे? तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण काही केंद्रशासित प्रदेश होते जसं की मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा हे केंद्रशासित प्रदेश होते, ज्यांना आपण राज्यांचा दर्जा नंतरच्या काळामध्ये दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. यानंतर प्रश्न क्रमांक 3, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? आता निवडणूक आयोग हा कुठल्या कलमात आहे? तर ते आहे कलम 324. आणि भाग कुठला आहे? तर तो आहे भाग 15. मग आपल्याला सुधारणा कुठल्या याच्यात करतील? तर त्याच्यामध्येच करतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 324 आणि भाग 15. यानंतर प्रश्न क्रमांक 4, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणुकीच्या अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर दिवसाच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगास सादर करावा लागतो. आता किती दिवसाच्या आत आपल्याला हा खर्च सादर करावा लागतो उमेदवाराला? तर तो आहे 30 दिवसाच्या आत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5, राज्य लोकसेवा आयोगाबद्दल खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? आयोगाच्या अध्यक्षांसाठी कोणतेही पात्रतेचे निकष राजघटनेत सांगितलेले नाहीत. चुकीचं विचारलंय आणि हे बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या कुठल्याही पात्रतेचे निकष आपल्या राजघटनेत सांगितलेलं नाही. तर दुसरं आहे, सुरुवातीस आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष होते. ते 1975च्या संसदेच्या कायद्याद्वारे वाढवून 62 करण्यात आले. हे मात्र चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि आपल्याला चुकीचं विचारले त्यामुळं. यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारत निवडणूक आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर आहे मतदार यादी तयार करणे. बरोबर आहे. भारतीय निवडणूक आयोग मतदार याद्या तयार करीत असतो. त्यानंतर आहे निवडणुकीचे आयोजन करणे. हे सुद्धा कार्य निवडणूक आयोगाचं आहे. आहे उमेदवाराची जात वैधता प्रमाणपत्र जारी करणे. हे मात्र त्यांचं कार्य नाही, म्हणजे चुकीचं आहे. कुठं आहे? तर यावरून उत्तर येऊन जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब असं दिले त्यांनी. सुद्धा बरोबर आहे. लोकसभा निवडणुकींना अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या अर्जाची छाननी करणं हे सुद्धा कार्य निवडणूक आयोगाचंच आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, संविधानामध्ये स्थापन करण्याची तरतूद आहे, ज्यामार्फत जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपंचायती तयार केलेल्या एकत्रित करणे आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रारूप आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. हे कोणाचं कार्य आहे? तर जिल्हा नियोजन समितीचं कार्य आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिल्हा नियोजन आयोगा स्थापन करण्याची तरतूद आहे, ज्यामार्फत जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपंचायतींनी तयार केलेल्या योजना एकत्रित करून त्याला नंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू करण्याचं कार्य. यानंतर प्रश्न क्रमांक 8,
भारतीय संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुकाद्वारे आयोजित केल्या जातात. कुठल्या? भारतीय संसद आणि राज्य विधिमंडळाच्या. तर भारतीय निर्वाचित आयोग हा निवडणूक घेत असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 10. भारतीय निवडणूक आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला खाली दिलेलं आहे कुठलं विधान बरोबर आहे. तर आहे अनुच्छेद 324 मध्ये निवडणूक आयुक्तासाठी असलेले पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत. नाही, कारण निवडणूक आयोग आहे 324 कलमांतर्गत, पण आयुक्तासाठी संविधानात कुठलेही निकष सांगितलेले नाहीत. म्हणजे तर चुकीचं आहे. त्यानंतर आहे अनुच्छेद 324 मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त यांना मिळून बनलेला असेल असे नमूद केले आहे. निवडणुकीचा आयोगाची पात्रतेचेही निकष दिलेले नाहीत आणि निवडणुकीचं म्हणजे आयुक्ताचं स्ट्रक्चर पण दिलेलं नाही. म्हणजे आणि तर चुकीचं आहे. त्यानंतर आहे मुख्य निवडणूक आयुक्त हे अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाची पायमल्ली करू शकत नाहीत. हे मात्र बरोबर आहे. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त बरोबर. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या वित्त आयोगाच्या सदस्यांची निवड आणि नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे खालील व्यक्तीमधून केली जाते. आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा त्या पदावर नियुक्त होण्यासाठी आवश्यक अर्हता असलेली व्यक्ती. एकदम बरोबर आहे. वित्त आयोगाच्या सदस्याची निवड अशीच केली जाते. त्यानंतर आहे सरकारी वित्त व लेखा प्रणाली यांचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती. हे पण एकदम बरोबर आहे. त्यानंतर आहे वित्तीय बाबी व प्रशासन याबाबत विस्तृत अनुभव असलेली व्यक्ती. हे पण बरोबर आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधाबाबत विस्तृत ज्ञान असलेली व्यक्ती. केंद्र राज्याचा संबंध येत नाही. वित्तीय आयोग आहे. वित्ताच्या म्हणजे पैशाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत विशेष ज्ञान असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याची न्यायिक बुद्धीसुद्धा तर्कशुद्ध असली पाहिजे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता चुकीचं विचारलं आहे आपल्याला. पहिला आहे 1950 मध्ये स्थापन झाल्यापासून ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग ही एक सदस्यीय यंत्रणा होती. एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरा आहे निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि वेळोवेळी राष्ट्रपती वाढवतील एवढे इतर निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनतो. हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे जानेवारी 1990 ते ऑक्टोबर 1993 या कालावधीमध्ये निवडणूक आयोग हा एक सदस्यीय होता. हे पण बरोबर आहे. त्यानंतर चौथाच या प्रश्नाचं उत्तर असू शकतं, कारण चुकीचं विचारलं आहे. तिन्ही पर्याय एकदम बरोबर आहेत. चौथा पर्याय आहे ऑक्टोबर 1989 पासून आजतागत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय असून त्यात एकूण 3 निवडणूक आयुक्त असतात. हे मात्र चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय अनुसूचित जाती म्हणजेच SC आयोग राजघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला. तर ते कलम आहे 338. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 338. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालील विधाने विचारात घ्या आणि आपल्याला खाली दिलेलं आहे बरोबर कुठली विधाने आहेत ते. आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. एकदम बरोबर आहे. आहे राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या राजघटनेत निश्चित केलेली नाही. हे पण बरोबर आहे. आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्ष आहे. हे चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि दोन्ही बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15. अयोग्य कथने ओळखा. म्हणजेच आपल्याला चुकीचं विधाने विचारलेली आहेत. एक आहे भारताच्या निवडणूक आयोग ही एक स्थायी संविधानिक संस्था आहे. बरोबर आहे.
कलम 324मध्ये भारताचा निवडणूक आयोग असेल किंवा भारतासाठी एक निवडणूक आयोग असेल असं नमूद केलेलं आहे संविधानामध्ये, म्हणून ती एक संविधानिक संस्था आहे. दुसरं आहे निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. हे पण एकदम बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे 16 ऑक्टोबर 1990 रोजी पहिल्यांदा 2 आंतरिक आयुक्त भारतीय निवडणूक आयोगात नेमण्यात आले. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला चुकीचं विचारले, अयोग्य कथने ओळखा म्हणून विचारले आणि ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16, इथे सुद्धा आपल्याला अयोग्य कथने ओळखा असंच विचारले. आहे पहिल्या लोकसेवा आयोगाची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. पहिला म्हणले म्हणजे पहिला लोकसेवा आयोग हा 1 ऑक्टोबर 1926 रोजी स्थापन झाला. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311 नुसार संघ लोकसेवा आयोगात 1 अध्यक्ष व 10 सदस्य राहतील. असं आहे का? नाही. म्हणून ब चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्य कथने ओळखा विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल फक्त ब म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. एकदम बरोबर आहे. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. हे पण एकदम बरोबर आहे. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष वयाची 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतो. हे मात्र चुकीचं आहे. आणि राज्यपाल सदस्यांना पदावरून दूर करू शकतात. हे पण चुकीचं आहे. क आणि ड दोन्ही चुकीचे आहेत. ब बरोबर आणि आपल्याला बरोबर विधाने विचारलेली आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे 280 कलमांतर्गत वित्त आयोग स्थापन केला जातो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 280. यानंतर प्रश्न क्रमांक 19, केंद्रीय सेवेसंबंधातील अतिरिक्त कार्य संघ लोकसेवा आयोगाकडे डॅशद्वारे सुपूर्द केले जाऊ शकते. कोण अतिरिक्त लोकसेवा आयोगाचं किंवा भार काम हे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडं सोपवू शकते? तर ती आहे संसद, कारण आपली संसद जी आहे ती उच्च कायदेकारी संस्था आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 20, 102व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता चुकीचं विचारलेलं आहे. एक आहे मूळतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम 1991 अन्वये झालेली आहे. हे एकदम चुकीचं आहे. 102व्या घटनादुरुस्तीने किंवा राजघटना दुरुस्ती अधिनियमानुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास हा घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्याचबरोबर 102व्या घटनादुरुस्तीने कलम 338B आणि 342 या कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.